मला स्कोरर देखील रेडी व्हायचं. विक्रम भाऊ स्कोरिंगचं काम. फलंदाज रेडी, गोलंदाज देखील तयार. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. एवढ्याच पहिल्या चेंडूवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उचली आणि चेंडूवरती प्रहार केला. पहिल्या चेंडूवरती तगडा बार, चौकार. फलंदाजांची देखील नावं आणि गोलंदाजांची नावं तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचवा. पहा, महत्वाच्या मॅचेस आहेत, कारण कुठल्याही प्रकारे देऊ नका. प्रत्येक टीमचे समर्थनकारी देखील असतात, त्यांना नावं माहिती असतात. गौरव आणि रेड्डी ही ओपनिंग पेअर, ओपनिंग जोडी आपण पाहतोय. गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस पुढे सरजवळ प्रहार केलाय. चेंडू काही काळ हवेत आणि नो मॅच मध्ये चेंडू पडला. पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील धावत पडत जातील. चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरेख आहे. 2 धाबा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. कालच्या दिवसभरामध्ये आम्ही गौरव यांची थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहिली होती, परंतु आज जबाबदारी खांद्यावरती घेऊन फलंदाजी करावी लागेल. ओके, तिसऱ्या पंचांना मला वाटतं चेक करायचंय की बाउंड्री लाईन आहे का सर? हा, चौकार आहे का नाही ते चेक करायचं. इट इज सेफ, सुरक्षित आहे. फक्त 2 धाब्यांवरती फलंदाजांना संतुष्ट व्हावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खेळूच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा, अर्थात 2 चेंडूमध्ये 6 धावा धफलकावरती लगावल्या गेल्या. दिशा भरकटली. दंडात्मक कारवाई देखील पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. व्हाईट बॉल. एका बाजूला FC11 आहे. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण निवडले आणि यावेळेस संपर्क मात्र फलंदाजांना करता आला नाही, परंतु दिशा मात्र भरकटली आहे. पुन्हा एकदा दंडात्मक कार्यवाही आणि अगदी वाईड लाईनच्या देखील बाहेरच्या दिशेने जो टप्पा पंचांना आढळला ना, त्यामुळे लगेच दंडात्मक कार्यवाही पंचांनी इथे केली. आणि या मैदानावरती रिव्हर्सचा बादशहा म्हणून मला का संबोधलं जातं ते गौरव इथे दर्शवत आहेत. चेंडू सीमारेषा पार, रिव्हर्सच्या फटक्याच्या माध्यमातून देखणा आविष्कार, चौकार. बारा धावा धफलकावरती आतापर्यंतची कहाणी आपण पाहतोय. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज, एका बाजूने गौरव, दुसऱ्या बाजूने रेड्डी. यावेळी देखील बॅटची काढा लागली. यष्टीरक्षक थोडेसे दूरवरती. पाहूया एक सिंगल धाव, एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. सेन्सिबल क्रिकेटवरती देखील लक्ष केंद्रित केलं गेलं. 13 धावा या एक अंकाच्या मदतीने धावफलकावरती असणार आहेत.
एवढ्याच हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली, पुश केलं केवळ चेंडूला. कव्हरचा सागर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडू पुश केल्यानंतर एकमेकांना फलंदाजाने देखील खुश केलं. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. यावेळेस पुन्हा एकदा पहा, प्रहार चांगला आहे, प्रहार असरदार आहे, दमदार आहे, शानदार आहे, दर्जेदार, येतोय, चौकार आहे. धफलगावरती धावा देखील आपण पाहतोय. या चौकाराच्या मदतीने 18 धावा, 18 रन्स. आणि रिव्हर्सचा बादशहा आपली बादशहात कायम ठेवतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत आहेत. गोलंदाजाचं नाव असेल, चला नाव कळवा. नितीन. एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. चेंडू मात्र बॅटवरती आला. इथे देखील गॅप शोधला जाईल. पहा, आखोड पद्धतीचा चेंडूच्या घेतला, भरपूर समाचार, धावा पुन्हा एकदा मिळतील 4. यावेळी देखील बॉटम हँडचा चांगला वापर, गॅप शोधला जाईल, मिड ऑन आणि मिड ऑफ, दोन्हीच्या खेळाडूंचा मूड ऑफ. चेंडू होईल रफादफा, करतील फलंदाज पुन्हा एकदा संघाचा चौकाराने नफा, 4 धावा. फलंदाज आहे ना, अजिबात खेळाडूंना संधी देत नाहीये, फक्त त्यांच्या नजरेसमोरून. क्योंकि कई बार रमजान सर ऐसा भी कहा गया है कि जैसे कि बल्लेबाज मानो आंखों से काजल चुरा रहे, इस प्रकार से फील्ड की सजावट से खिलवाड़ किया जा रहा है. इथे देखील आपण पाहतोय, पहा, 3 वेगवेगळ्या ठिकाणी खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना वारंवार 3ही चेंडूवरती कामाला लावलं गेलं. 3ही चेंडूवरती पंचांचे इशारे आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार, अप्रतिम, दर्जेदार, देखणे, फलंदाजाच्या माध्यमातून चौकार. पहिला चेंडू आपण यापूर्वीचा जो रेड्डी यांनी चौकार खेचला तो आपण डीप स्कोर लेगच्या ठिकाणी पाहिला. दुसरा चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरतून लॉंग ऑन लॉंग ऑफच्या, मिड ऑन आणि मिड ऑफच्या खेळूच्या अगदी मधोमधून, आणि तिसरा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी. इरादे मात्र स्पष्ट आहेत, चुकीच्या चेंडूवरती अजिबात माफी नाही. गोलंदाज नितीन आहेत, परंतु संघासाठी चौकारांचा सीन रेड्डी देखील संघासाठी दर्शवत आहे. यावेळेस पुन्हा एकदा पहा, खेळाडू धावत पडत जातील आणि बनतील दर्शक. 4 चेंडूंमध्ये लगातार 4 खणखणीत चौकार रेड्डीच्या बॅटमधून. 2 चेंडूमध्ये जर का 2 चौकार खेचले तर ऐतिहासिक कामगिरी या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. उर्वरित 2 चेंडूंवरती अजून 2 चौकार जर का आले
तर आमचे आयोजक मित्र आदरणीय विक्रम भाऊ अलगुडे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. इथे देखील लोअर फुलटा चेंडू होता, दिशा दर्शवली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण सागर यांचा डीप एक्स्ट्रा माफ करा एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी आणि एका धावेवरती संतुष्टी दर्शवली गेली. पहा 6 चौकार खेचल्यानंतर मला 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे यावरती नाराज न होता त्या चेंडूवरती मी प्रहार केला का नाही यावरती नाराजी रेड्डीने दर्शवली. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळाडूची सजावट आपण पाहिली. थ्रो देखील चांगला होता आणि फेकी भरकटल्यानंतर तिसऱ्या धावेसाठी एकमेकांना नकार. 2 वरती संतुष्टी आहे. या 5व्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या. अजून एक महत्त्वाचा निर्णायक चेंडू या नाही मला वाटतं हा ओव्हर झाली. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 37 धावा. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. सदतीस धावा धफलकावरती आहेत. चांगला स्टार्टअप चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी दिली आहे. आणि इथे फलंदाज मात्र धावबाद. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे सागर यांनी दर्शवलं आणि आता डोक्यावरती हात ठेवून चालणार नाही. चूक झाली. मैदानाच्या बाहेर फलंदाज गौरव यांना जावं लागतं. मनकट विकेटच्या स्वरूपामध्ये गौरव बॅक टू दी पवेलियन. नजर हटेगी तो भैया दुर्घटना हर बार घटेगी. आणि आमच्या पंच देखील त्या ठिकाणी तटस्थ आहेत. लगेच कळवलं येस द बॅटर इज गॉन. सर्वात प्रथम एक मनकड विकेट जेव्हा जेव्हा आपण पाहतो किंवा ऐकतो तेव्हा विनू मनकड हे नाव प्रामुख्याने लक्षात येतं. न्यू बॅटर देखील नॉन सेकंड वरती आहेत. यावेळेस पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडू अडवलाय आणि फेकी नाही. फेकी अजिबात केली नाही. न्यू बॅटरचं नाव काय एकदा आम्हाला कळवा. अतुल आहे का? अतुल. अतुलनीय प्रहार तर केलाय. चेंडू बराच काळ हवेत होता. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला आणि इथे 2 धावा देखील पळून काढल्या गेल्या. सुंदर आणि सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. यावेळेस चांगला प्रहार आहे. गॅप देखील शोधला जातोय. अगदी लॉंग चेस आणि रेस मात्र जिंकली चेंडूने. होतोय फरार. धावा मिळतील पुन्हा एकदा अतुलला. 4 चौकार.
यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा अतुल यांनी रिव्हर्सचा प्रयत्न केला, अटेम्प्ट केला. बॅटच्या कडेच्या माध्यमातून ही एक महत्त्वाची धाव संघाच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे. या एका अंकाच्या मदतीने धफलकावरती धावा 45-45. इथे बॉटम हँडचा चांगला वापर आहे. डीप मिड विकेटचे खेळाडू देखील चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी धावत पडत जातील. थ्रो देखील अगदी वेगवान तेज तर्रार. कलेक्शन देखील सागर यांचं असून लाजवाब. हा चेंडू बॅटवरती चांगला आलाय. पाहू शकतो पण डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय आणि इथे देखील आपण पाहतोय अतुलनीय प्रहार मैदानाच्या आतमध्ये अतुलच्या माध्यमातून चौकार. आणि या चौकारच्या मदतीने स्वराज 11 संघाचं अर्धशतक संपन्न होतं. 50 कंप्लीटेड बाय बोथ बॅटर्स फॉर देअर टीम. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी. षटकाची समाप्ती देखील आपण पाहतोय. विजय पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. वय वर्ष 40 पार. इथे केलाय मोठा प्रहार आणि त्या प्रहारावरती जीवनदानाची मोहर. हा चूक झाली मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. जाळं विणलं जातं ना जेव्हा गोलंदाजाच्या माध्यमातून, त्या जाळ्यामध्ये फलंदाजांना आणि त्या चेंडूला खेळाडूंच्या हातामध्ये अडकवणं जरुरी असतं. कारण एफर्ट्स गोलंदाजाचे देखील असतात, तितकेच प्रयत्न दर्जेदार क्षेत्ररक्षकांचे देखील असणं गरजेचं आहे. हे घ्या. इथे देखील प्रहार जोरदार का झेल होईल? यस, डेफिनेटली होणार आहे. या पूर्वीच्या चेंडूवरती अगर गलती या भूल हुई तो इस बार बल्लेबाज को भी मौका नहीं दिया जाएगा. चांगला झेल डीप स्क्वेअर लेगला आपण पाहिला. फलंदाज मात्र बाद होत आहे. चांगला झेल, चांगली गोलंदाजी. सांगितलं देखील जाते. चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. थोडीशी घाई देखील करूया, खेळून विनंती असेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव गौरव बगाडे. हा चेंडू बॅटवरती आलाय. पाहू शकतो आपण खेळाडू त्या ठिकाणी उभा जरी असला ना तरी उस खिलाडी के मस्तक पर बडे लंबे छक्के की दस्तक. षटकारचा हा धावा. गौरवने देखील इथे हात खोलायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासून तुटून पडले, संधी मिळाली, संधीचं सोनं देखील होतं. आमचे बरेचसे क्रीडा रसिक मित्र परिवार, क्रिकेट बीड व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते आणि दिवाने मैदानावरती उपस्थित होतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. इथे देखील पहा बॉटम हँडचा चांगला वापर आणि चेंडूला पुन्हा एकदा दिशा दर्शवली. दशा धाव फलकाची बदलेल. चौकार, 4 धावा. पाहू शकतो आपण या 4 चेंडूमध्ये पहा गोलंदाजाचा चांगला भरपूर समाचार घेतला जातोय. या 4 अंकाच्या मदतीने धावफलकावरती 62 धावा आणि अजून एक प्रहार.
प्रयत्न सुरेख. झेल पुन्हा एकदा निसटलाय. कॅच छूटा है तो गेंदबाज का दिल भी टूटेगा. दिल के टुकड़े होंगे हजार और बार बार करेंगे बल्लेबाज बड़े बड़े प्रहार. 64 धावा धापलकावरती. 64. इथे देखील गौरवच्या बॅटमधून मोठा प्रहार. झेल होईल का. दोन खेळाडू त्या ठिकाणी धावतात पळतात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू आज काय थांबायला तयार नाही. गौरवच्या बॅटमधून पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या खेळाडूच्या मधून चेंडूला केलंय फरार. धावा पुन्हा एकदा कुठल्यात. या चेंडूवरती 4 चौकार. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 68 धावा. 6 वरती 8. 68. बघा नवीन गोलंदाज कोण येणार आहे गोलंदाजी मार्कवर. एका गोलंदाजाला आपण 2 षटक टाकत असताना पाहतोय परंतु महत्वाचं जे शेवटचं निर्णायक षटक आहे ते कुठला गोलंदाज हातात. भव्य गोलंदाजी मार्कवर स्वतः संघनायक सागरच तैनात होत आहेत कारण त्यांना माहिती आहे की इथे गोलंदाजीवरती रोख लगवावी लागेल परंतु आता इथे रोख लगावली जाईल का पुन्हा एकदा रोख ठोक कार्यवाही केली जाईल. हा चेंडू बॅटवरती आला. हा चेंडू बॅटवरती आला. खडे खडे बडे बडे प्रहार. तरबूज एको देखकर खरबूजा रंग बदलेगा. चेंडू सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. 74. 74 धावा धाफलकावरती. सचिन रमेश तेंडुलकर यांनी जेव्हा शेवटचा सामना खेळला ना वेस्ट इंडिज संघाविरोधात तेव्हा 74 धावेंवरती ते बाद झाले होते. एक चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा अखोड पद्धतीचा हा चेंडू होता. दिशा दर्शवली गेली. डीप एक्स्ट्रा कव्हरला विजय यांचा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल तर आली आहे आणि नो बॉल पंचांचा इशारा येतोय. खेळपट्टीच्या बाहेरच्या दिशेने मला वाटतं तो चेंडू पडला आणि हे तिसरे पंच देखील पाहतील. आमचे रमजान सर देखील तिसऱ्या पंचांची भूमिका पाहतात. हा ओके ओके बोला सर. साईड लाईनला. ओके 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 साईड लाईनला चेक करायचं की तो चेंडू टच होतोय का बाहेर पडतोय काय होतंय पाहतील. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय हो मुख्य पंच अगदी बरोबर आहेत. नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी मोठा प्रहार करण्याची संधी. स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभू राजे करंडक स्पर्धा सुपर डुपर हिट आणि हा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. गती परिवर्तनाचा चेंडू होता. कौतुक असेल इथे सागर यांचं. फलकावरती धावा देखील आपण 76 पाहतोय. 76. इथे हा चेंडू बॅटवरती आला. पुन्हा एकदा पाहू शकतो आपण डीप मिड विकेटला खेळाडू उभा असेल आणि पुन्हा एकदा फलंदाजाला धावा मिळतील 4 चौकार. आदरणीय संदीप दादा मोकाटे वृक्ष संवर्धन समिती महानगरपालिका. यस पुणे महानगरपालिका. याचं देखील थोड्याच वेळामध्ये मैदानावरती शुभागमन होणार आहे.
इथे देखील पाहू शकतो आपण प्रहार केला गेलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि डीपीड विकेटचे खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. सिंगल मात्र आली आहे आणि केवळ एकच धाव. धफलकावरती धावा देखील आपण पाहणार आहोत. 82 यावेळी दिशा तर दर्शवली गेली. यष्टीरक्षक चांगला चेंडूवरती ताबा मिळवतात आणि गौरव धावत पळत निघाले, परंतु अतुलला देखील माहिती आहे यावेळेस आता बाद व्हावं लागेल. अतुल या ठिकाणी बाद होत आहेत. रनआउट. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती आलाय. भला मोठा प्रहार. आहा, यावेळेस देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पहा. षटकार 6 धावा. अगदी आपण पाहू शकतो वेळातील वेळ काढून आपल्या या संपूर्ण स्पर्धेचा आराखडा देखील घेण्यासाठी आणि ज्यांचा नेहमी पाठमोहरा पाठिंबा मार्गदर्शन आपल्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या देखील पाठीशी असतं, त्यांचे आदरणीय वृक्ष संवर्धन समिती सभासद पुणे महानगरपालिका आदरणीय संदीप दादा मोकाटे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हा 88 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 89 धाव्यांची गरज. अगदी वेळातील वेळ काढून संदीप दादा मोकाटे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण करतोय. एका बाजूला सोमनाथ 11 विरोधात रावण 11. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असणार आपण संपर्क करा. तसंच आपण पाहिलं तर आदरणीय रामदासजी केदारी सरचिटणीस काँग्रेस कोथरूड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेबांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पहा अगदी वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली जाते. क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटबद्दलचं प्रेम त्यांना मैदानावरती देखील घेऊन येते. विशेषतः नेहमी जे काही स्पर्धा किंवा नक्कीच उपक्रम असतात अशा बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये संदीपदादा मोकाटे यांचा देखील आधी मूलतः पाठिंबा मार्गदर्शन हातभार आपण पाहतो. बऱ्याचशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील दादांचं पाठबळ अगदी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. एका लाईनीत एका ओळीत सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 88 धावा धफलकावरती लगावल्या गेल्यात आणि 30 चेंडूमध्ये 89 धाव्यांची गरज. पाहू शकतो आपण आपली ही जी स्पर्धा स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. छत्रपती शंभूराजे करंडक भव्यदिव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रक्कम 7,000 रुपये ते आमच्या आदरणीय श्री संदीपदादा मोकाटे यांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि नेहमी आमच्या संपूर्ण स्पर्धा आयोजक मित्रपरिवाराच्या पाठीशी देखील ते खंबीरपणे उभे असतात. फक्त त्यांचा शब्द एकच असतो, तुम्ही बिंदास प्रत्येक कार्यक्रम करा, मी तुमच्या पाठीशी आहे. कारण क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे. पहा आज मैदानावरती देखील उपस्थित आहेत, साहजिकच आहे. दादा एक गोष्ट तर मी बोलणार आहे, आता मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक खेळाडू काहीसे तुमच्या समोर लहानाचे मोठे झालेले असतात, काहीसे तुमच्या समोर आता तयार होत आहेत, काहीसे अनुभवी देखील खेळाडू आहेत किंवा इव्हन तुमच्या समवेत देखील काही खेळणारे क्रिकेटर्स असतील, खेळाडू असतील. परंतु आत्ता या सर्वांना पाहून आपल्याला आपले लहानपण देखील आठवतात. कारण आज बऱ्याचशा खेळाडूंच्या अंगावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे जर्सीज पाहतो, किट्स पाहतो, शूज पाहतो, बॅट्स पाहतो.
परंतु आपलं लहानपण एकाच बॅटवरती निघून जायचं. तिन्ही चारही टीममध्ये एकच बॅट, एकच बॉल असायचा आणि जो बॉल आणायचा तो आपल्या लहानपणी सर्व श्रीमंत खेळाडू असायचा. हा, चला टॉससाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय सोमनाथ 11 आणि रावण 11 दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल लगेच आपण टॉससाठी या, अधिक वेळ घेऊ नका. टॉस संपूर्ण होणं गरजेचं आहे आणि टॉस बद्दल देखील आज हेड आणि टेल किंवा काटा छापा आपण पाहतोय. पूर्वी इंग्लिश किंवा मराठी, उन्हाळी किंवा पावसाळी, आणि जर ते पण नाही झालं तर 3 कॅप्टन समोर यायचे, सुटायचे. ज्याचा हात काळा असायचा तो फायनलला जायचा किंवा पांढरा असायचा तो फायनलला जायचा, आणि जाणून बुजून ज्यांचे हात काळसर असायचे त्यांना पुढे केलं जायचं. कारण त्यांची कधी कधी मॅच असायची किंवा फायनलला जायचे. प्रत्येकाच्या लहानपणी क्रिकेटचा दिवस किंवा क्रिकेट खेळत असताना मैदान फक्त रविवारच्या दिवशी पाहायला मिळायचं. आणि इथे अलीकडचा काळ असं आहे की 8च्या 8ही दिवस तुम्हाला क्रिकेटर्स ग्राउंडवरती पाहायला मिळणार. मग ते काही जण कामावरून हाबडे घेतील, काही जण सांगतील तब्येत बरी नाही, काही जण घरी भांडण करून येतील, पण क्रिकेट मात्र खेळतील. रक्त मात्र सर्वांचं लाल आहे, परंतु क्रिकेटचा सी पॉझिटिव्ह प्रमाण हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये. गौरव मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात आणि 2 बॅटर्स. आव्हान भलं मोठं आहे. धफलकावरती आपण पाहतोय जे 88 बनवले गेलेत, 89 बनवायच्यात 30 चेंडूमध्ये. 2 फलंदाज देखील खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एका बाजूला फलंदाजांची देखील नावं, भावेश ऑन स्ट्राईक असणार आहे आणि राजू कोसाळकर जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, डावाला सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती बॉटम हँडचा चांगला वापर आहे. डीप मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्र निवडले, परंतु क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी खराब दिलाय फलंदाजाने. पहिली सवाल का जवाब, चौकार, 4 धावा. हा चेंडू तेच तयार होता, फक्त गरज होती चेंडू बॅटवरती घेण्याची. एक संघासाठी वसीम भाई, आपल्या संघनायकांना आपण या ठिकाणी लगेच पाठवायचं आहे. मला वाटतं संघनायक, हा रोहित जाधव, त्याला संपर्क करा. हा देखील चेंडू बॅटवरती आलाय. भावेश इथे अगदी आदेश देत आहे चेंडूवरती, चौकाराचे, 4 धावा. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट. पहिल्या 2 चेंडूवरती 2 प्रहार, चौकार आपण पाहिले. गरज होती स्वतःला सावरण्याची, चेंडूवरती ताबा मिळवण्याची, परंतु क्षेत्ररक्षक, मला वाटतं यष्टीरक्षक थोडेसे त्या ठिकाणी स्लिप झाले, विस्कळीत झाले आणि वाईट +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. गौरव, भावेश आणि राजेशची ही जी जोडी आहे ती तोडफोडी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. परंतु पाहूया आता राजेश जो पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत, कशा प्रकारे कामगिरी करतील. यावेळी देखील आपण पाहतोय चेंडू काही काळ हवेत असेल, खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जाणार आहेत. गौरव यांची कसरत आपण पाहतोय, फेकी देखील केली जाते. अगदी आपल्या साथीदाराकडे अनिल यांचं चांगलं कलेक्शन आणि पाहता पाहता 3 धावा पळून काढल्या गेल्या. साज, बाज और ताज, तिन्ही मित्र एकाच नावेमध्ये सवार, अर्थात 3 धावा पळून काढल्या गेल्या. चांगला कॉल आणि रनिंग बिटवीन द विकेट्स फलंदाजांच्या माध्यमातून. तेरा धावा धफलकावरती. आतापर्यंतची फलंदाजी तर लाजबाब आहे. जी रणनीती आखली आहे त्यावरती कामकाज सुरू आहे. यावेळी देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी सफल होतील फलंदाज. मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार आणि चेंडू वारंवार केला जाईल, चौकारासाठी फरार, 4 धावा.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजांनी आक्रमक रूप धारण केलं. गोलंदाज गौरव यांनी प्रत्येक चेंडू बॅटवरती टाकावे ही अपेक्षा फलंदाजांची आणि आतापर्यंत त्या अपेक्षेवरती कामकाज गोलंदाजाच्या माध्यमातून होतं. परंतु लगाम मात्र लगवावी लागेल. इथे धावा जर का वसूल केल्या जातात तर तुम्हाला देखील फलंदाजांना शांत ठेवावं लागेल. परंतु फलंदाजांचे इरादे ते स्पष्ट आहेत. चेंडू बॅटवरती आला. सुरुवातीच्या काही काळापर्यंत असं वाटलं होतं की 88 ज्या धावा उभारल्यात त्यावरती गोलंदाज फलंदाजांना थांबवतील, परंतु इथे इरादे स्पष्ट आहेत. हा देखील चेंडू बॅटवरती आला. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर. यावेळेस डीप मिड विकेटला नक्कीच खेळाडूला तैनात केलं गेलं. सिंगलवरती फलंदाजांना इथे थांबावं लागतं. या एका अंकाच्या मदतीने धावफलकावरती देखील आपण धावा पाहतोय. पहा 18 बनवल्या गेल्या आणि एक महत्वाचा चेंडू या षटकातील शिल्लक. कानमंत्र मात्र खेळाडूंना दिले देखील जात आहेत. सल्ला टिप्स देखील खेळाडूंना दिले जात आहेत. कारण प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सल्ला खूप महत्वाचा आहे. एकाने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला, एकाने शकुनी मामाचा. पुढचं महाभारत सर्वांना माहिती. यावेळेस बॅटची कडा लागली. शॉट थर्डमॅनला देखील सुरेख कामगिरी करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. त्या अगोदरच गली रिझन मधील खेळाडू धावत पळत जात आहेत. हो भावेश निघाले होते. अगदी वेळीच रिव्हर्स गिअर टाकला. गाडी पुन्हा एकदा पार्किंग मध्ये पार्क केली. जर का गाडी निघाली असती तर तिथे एक अपघात पाहायला मिळाला असता. नजर हटती और दुर्घटना भी घटती, परंतु झालं नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 19 धावा धावफलकावरती. सोमनाथ 11 आणि रावण 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्स संघनायकांना हा शेवटचा पुकार असेल. कारण एकंदरीत एकूण जवळपास 5 कॉल्स दिले गेले. कॅप्टन्सना विनंती असणारे थोडंसं लवकर या. मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील दिल्या जातील आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस देखील संपन्न होतं. वय वर्ष 52. टायगर राजू भाऊ गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळी चेंडू बॅटवरती घेतलाय. मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. गौरव धावत पळत जात आहे. चेंडूचा पाठमोरा करतायत आणि चेंडू अगदी कमालीच्या कामगिरीने अडवला देखील गेला. तीन धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. आता गौरव चेंडू अडवण्यासाठी धावत पळत गेले होते. संदीप दादा मी नक्की सांगेल, परंतु बॅकअपसाठी जे अनिल आले होते ना निळ्या टी शर्टवरती आपण अनिलला पाहतोय त्यांना पहा आणि गोलंदाज राजू भाऊ यांना पहा. राजू भाऊ यांचं वय 52 आहे रनिंग आणि अनिल भाऊ 30 ते 32 च्या रेंजमध्ये. परंतु फिटनेस दोघांचा पाहिजे कामालीचा. कारण गोलंदाजाने काय फिटनेस नक्कीच सांभाळली आहे आणि त्या राजू भाऊ यांचं कौतुक असणार आहे. टोपण नाव टायगर आहे. नेहमी विकेटची भूक असते. इंदापूर एक्सप्रेस नावाने देखील ओळख. हो हो यावेळेस अगदी आपण पाहिले तर स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. टार्गेट केले गेले होते स्टंप्स, परंतु अगदी वेळीच मध्ये फलंदाजाचे पाय आले आणि जर का पाय नसते फलंदाज कदाचित तिथे दुसरे असते. परंतु लेखवाईचा इशारा देखील आमचे समीर सर कळवत आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती देखील आपण पाहिलं कामकाज सुरू. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. आता धावफलकावरती आता आपण नजर टाकूया. 22 धावा आहेत. सॉरी 23 आहेत, माफ करा. यापूर्वी 22चा उल्लेख झाला आणि 22 वरून एक छोटीशी माहिती मी सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवतो. तर प्रत्येक सामना झाल्यानंतर थोडासा राग प्रत्येकाला असतो. हा चेंडू बॅटवरती आलाय. चेंडू बॅटवरती आलाय. पाहू शकतो त्या ठिकाणी खेळाडू देखील डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतील आणि बनतील दर्शक. दर्शक बनतील दिवाने. चौकार 4 धावा. 27 धावा धावफलकावरती या चौकारच्या मदतीने. यापूर्वीचा 22चा उल्लेख नक्कीच जो आपण करत होतो. एक मात्र जगभरामध्ये असा खेळाडू आहे केन विल्यमसन. न्यूझीलंड संघाचा संघनायक. त्याच्या जर्सीवरती देखील 22 अंक असतो. सर्वात जास्त सेमीफायनलला पराभूत होणारा संघनायक आहे, परंतु चेहऱ्यावरती नेहमी
स्मित हास्य असतं. ही प्रत्येक खेळाडूची खरी ओळख आहे. यावेळेस फुलरलेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा त्या ठिकाणी जाणवली. भव्य पंचांचा इशारा देखील आपण पाहतोय. बॅटच्या माध्यमातून ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. एकेर दुहेरी धावेंवरती कामकाज पुन्हा एकदा सुरू. चौकारा पटपट सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती आहेत. बरेचसे आमचे मान्यवर मित्र परिवार या ठिकाणी मैदानावरती दाखल होत आहेत आणि फलंदाज म्हणतील स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चौकार 4 धावा. भावेश यावेळेस आक्रमक रूप धारण करतात. उंचपुरे तगडे ताकदवान गोलंदाज आहेत. चेंडू स्लॉट मध्ये आला. सीमा रेषेच्या पलीकडील प्लॉट मध्ये चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड डिपॉझिट केला गेला. 34 धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने. सर षटकार आहे का चौकार आहे समीर सर? यापूर्वीचा चौकार आहे. हा चौकार आहे, माफ करा. बत्तीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा होईल रफ्फा दफा. भावेश करतायत चौकाराच्या माध्यमातून संघाचा नफा. 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या पूर्वीची देखील कामगिरी विरोधी संघाची देखील अशीच होती. बॉल टू रनचं समीकरण देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. शेवटचे 18 चेंडू 53 धावींची गरज. रन्स आल्यात, धावा मात्र आल्यात आणि जी आत्ता कहाणी सुरू आहे ना ती कहाणी शेवटपर्यंत सुरू राहणं गरजेचं आहे. सोमनाथ 11 कॅप्टन आलेत का? वसीम भाई प्लीज थोडंसं सहकार्य करा. कॅप्टन्सना लवकर पाठवा कारण आमचे मान्यवर देखील इथे अगदी वेळातील वेळ काढून उपस्थित होतात. त्यांना देखील काहीच बिझी शेड्यूल आहे परंतु आमच्यासाठी थोडासा वेळ काढलाय कारण बाकीचे देखील धावपळी सध्याच्या घडीला त्यांच्या मागे आहेत आणि साहजिक आहे जशी जशी 20 तारीख येईल प्रत्येकाची धावपळ वाढेल. त्यामध्ये आपण स्वतः आहोत कारण आपला देखील महत्त्वाचा अधिकार आहे मतदानाचा. सर्वांना जायचंय. सर्वांना विनंती असणार आहे 20 तारखेला प्रत्येक जण आपापली जबाबदारी अगदी चोखरित्या पार पाडा. रावण 11 संघाचे देखील संघनायक इथे टॉस साठी सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतात. गोलंदाजाचं नाव कळवा. गौरव भाऊ. अमर धोत्रे. गोलंदाजी मार्कवर अमर आहेत परंतु सध्याच्या घडीला उन्हाचा तडाखा आहे आणि उन्हाळ्याला इंग्रजीमध्ये म्हणतात समर. गोलंदाज अमर. पाहूया कशा प्रकारे काम करतील. हा चेंडू बॅटवरती आला. चेंडू बॅटवरती आला. जसा आला भिरकावून मात्र दिला गेला. पाहूया पंचांचा इशारा काय. समीर सर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. हा प्रत्येकासाठी नियम रूल्स समान आहे आणि सर्वोच्च सर्व खेळाडू मैदानावरती सातत्याने सराव करणार आहेत. सर्वांना माहिती आहे हा षटकारच आहे. झाडाच्या कुठल्याही पानाला चेंडू लागला ना तरी तो षटकारच असेल. आणि या किस्स्यावरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. यष्टीरक्षकाकडून चेंडू तर निसटलाय. पाहूया एक धाव पळून जी काढली जाते आणि लेग बाईसचा इशारा माफ करा 22च्या स्वरूपातील ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा आहे. रावण 11 आले. सोमनाथ 11 संघाचे संघनायक आलेत. आता रावण 11 संघाचे संघनायक आपण देखील या.
शशांक आवाज येतोय? पंचेचाळीस धावा धफलकावरती आहेत. ओहो, रचनात्मक प्रहार केला गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न, लॉंग चेस खेळूसाठी असणार आहे, परंतु रेस देखील खेळाडू जिंकतोय. अगदी पायाच्या साईने चेंडू अडवला. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल आपण पाहतोय. फुटबॉल स्किल देखील इथे दर्शवले जात आहेत. कारण पावसाळ्याचे जे 4 महिने असतात ना, त्या 4 महिन्यामध्ये आमचे सर्व क्रिकेटर खेळाडू इथे फुटबॉल देखील खेळतात. तो देखील सराव इथे कामी पडतो. यावेळेस देखील आपण पाहू शकतो अगदी शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा इरादा गोलंदाजाचा चेंडूवरती होता, परंतु चांगला संपर्क फलंदाजाच्या माध्यमातून गौरव यांचं चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी आपण पाहतोय. तर दोन्ही कॅप्टन सज्ज होत आहेत. मी आदरणीय संदीपदादा मोकटे आणि सन्माननीय रोहिदास दादा केदारी या दोन्ही मान्यवरांना विनंती करणारे आपण या आपल्या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. एक चांगली जबाबदारीपूर्ण कामगिरी नक्कीच करण्यासाठी यासाठी सज्ज आणि फलंदाज इथे झेलबाद. फलंदाज मात्र झेलबाद होत आहेत. भावेश बिग विकेट गॉन. अगदी उंच पुरा तगडा ताकदवान फलंदाज यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही मान्यवर, दोन्ही क्रिकेटवीर व्यक्तिमत्व, एका बाजूला आमचे संदीपदादा मोकाटे तर दुसऱ्या बाजूला रोहिदास केदारी साहेब. अगदी बिझी शेड्यूलमधून वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही टीम्सना शुभेच्छा देखील देत आहेत. टॉस होतोय आणि निर्णय मात्र जागेवरती. जसा टॉस होईल तसा तुम्हाला निर्णय लगेच कळवायचा आहे. पाहूया कोणाला मिळेल काटा आणि कोणाला मिळेल छापा. टॉस जिंकला रावण 11 संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय. थँक्यू, धन्यवाद. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 49 धावा दफलकावरती बनवल्या गेल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 41. आज आपण कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं गौरव यांची बॅट थोडीशी शांत होती. काल दिवसभर कोणासोबत ही चर्चा केली नाही, परंतु आज मात्र जी फटकेबाजी केली ना मॅच मध्ये पुन्हा त्या संघाला घेऊन आलं. शेवटचे 12 चेंडू 41 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा टायगर राजू भाऊ. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. गॅप शोधला जातोय. अगदी दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जातील. चेंडूवरती ताबा मिळवतील गौरव आणि चेंडू फेकतील देखील, परंतु 2 धावा फलंदाज जमा करतायत. नॉन स्ट्राईक एंडला जे बॅटर आहेत त्यांचं एकदा नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नितीन आहेत. ओके. एक चांगला चेंडू होता. कुठेतरी यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आतापर्यंत तर पाहायला मिळतो. यावेळेस हा चेंडू बॅटवरती आलाय. चेंडू बॅटवरती आलाय. डीप मिड विकेटचे खेळाडू धावत पळत आले. पायाला चेंडू स्पर्श झाला. पुन्हा एकदा राजू देखील इशारा करतायत थांबा, मी चेंडूवरती ताबा मिळवतो. इथे 2 धावा पळून काढल्या गेल्या. फलंदाजांची देखील आपण सुंदर कामगिरी पाहतोय. प्रयत्न करतायत, लढतायत, झुंजतायत.
परंतु पाहूया काय शेवटच्या क्षणी घडतंय आणि काय बिघडतंय. 53 धावा धाफलकावरती आहेत. आणि इथे यस, मला वाटतं लागली आहे त्या ठिकाणी. या वेळेस बॅटची कडा और बल्लेबाज सीधा मैदान के बाहर चल पड़ा. काल आपण पाहिलं होतं तर सोमनाथ इलेव्हन संघाचे संघनायक आणि सर्वे सर्वा मला वाटतं संघाचे प्रमुख खेळाडू सोमनाथ पवार यांचा कालचा वाढदिवस होता आणि आज सूरज जाधव यांचा देखील वाढदिवस आहे. तर दोन्ही बांधवांना, दोन्ही खेळाडूंना, मित्रपरिवारांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. यावेळी देखील तेच तरा चेंडू होता, दिशा दर्शवली गेली. पाहूया पंचांचा इशारा आपण पाहतोय. बॅटची कडा लागली आहे. शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख कामगिरी खेळाडूंच्या माध्यमातून देखील आणि धावपळून मात्र काढली गेली. चोपन्न धावा धाफलकावरती. गती परिवर्तन यावेळेस ओळखलं तर आहे. नितीन यांचा प्रहार आपण पाहिला. गौरव पुन्हा एकदा धावत पळत जातात, चेंडूवरती ताबा मिळवतात, यष्टीरक्षकाकडे थ्रो करतायत, परंतु 2 धावा मात्र सहजरित्या पळून काढल्या गेल्या. पळता पळता दम लागतोय, परंतु पळण्यासाठी देखील माणसामध्ये दमच पाहिजे. उसेन बोल्टने 4 वर्ष मेहनत का केली? फक्त 9 सेकंद वेगाने पळण्यासाठी. मेहनत, परिश्रम, कष्ट, जिद्द आणि प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची इच्छा तुम्हाला सर्वात सफल बनवते, यशस्वी बनवते. कारण आताच्या घडीला जरी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळत असेल ना रोहिदा साहेब, तरी शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम प्रत्येक खेळाडूने केला पाहिजे. अशा प्रकारे पाहू शकतो आपण. चेंडू बॅटवरती आला आणि झेल मात्र निसटला. अनिल यांचा सुरेख प्रयत्न आपण पाहिला, चांगला एफर्ट आपण पाहिला. अ, 58 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. तर पाहू शकतो आपण अगदी वेळातील वेळ काढून आमचे एक क्रिकेटपटू व्यक्तिमत्व, विशेष जर का आपण पाहिलं तर थोडंसं शेड्यूल बिझी आहे, परंतु वृक्ष संवर्धन समिती सभासद पुणे महानगरपालिका आदरणीय संदीपदादा मोकाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेला चांगला प्रतिसाद आणि चांगला पाठिंबा, चांगला आशीर्वाद, मार्गदर्शन यांच्या माध्यमातून नेहमी मिळतो आम्हाला. त्यांचं खूप सारा धन्यवाद आणि आभार असेल. तर आमचे संदीपदादा मोकाटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान देखील केला जात आहे. आमचे आदरणीय शंकर क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते संदीप दादा यांना नक्कीच आम्ही सन्मानित करूया. संदीप दादा या मुख्य मुख्य कॅमेरामॅन देखील आमचे चन्नप्पा या ठिकाणी दर्शवतीलच की पहा आमच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित देखील केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व मान्यवरांसाठी देखील होणार आहेत, कारण वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली.
यावेळेस हा चेंडू बॅटवरती आलाय, प्रहार जोरदार आहे, त्या ठिकाणी खेळाडू देखील असरदार आणि झेल घेतील, कामगिरी मात्र चमकदार, फलंदाज बाद. आमचे आदरणीय अनंत विटकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहेत आणि अगोदरचा क्रिकेटचा काळ सर्वांनी गाजवलेला असतो, परंतु काहीशा कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रत्येक खेळाडूला मैदानापासून थोडंसं दूरवरती नेतं. परंतु कधी का होईना एक वेळेस तरी मैदानावरती हजेरी मात्र लागते आणि ती कधी लागते? सुट्टीच्या दिवशी. नाही त्या सकाळीच काम धंद्याला निघावं लागतं, प्रत्येक गोष्टी सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आमच्या अजूनही बरेचसे मित्रपरिवार देखील उपस्थित होतात, वेळोवेळी बिझी शेड्यूलमधून वेळ काढतायत, मैदानावरती हजर होऊन पुन्हा एकदा काही कामं देखील करून येत आहेत, त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. शेवटचे आपण पाहतोय 5 चेंडू आणि 32 बॉल. चेक करा बॉल. हा चेंडू इथे डॉट आहे. गौरव, यापूर्वी एक विकेट होती बरोबर ना, आणि त्याच्या अगोदर पहिल्याच बॉलवर विकेट आहे ना. ओके, टोटल बॉल चेक करा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालू करा, सुरू ठेवा सुरू ठेवा. यावेळेस गॅप शोधला जातोय आणि खेळाडूला देखील धावांची धावाधाव करावी लागेल. प्रेक्षक राजे ज्या ठिकाणाहून येतात तिथे चेंडू ट्रॅव्हल केला गेला, त्याच्या चमकाराने केलंय प्रेक्षकांचं स्वागत. 4 धावा. एक चांगली बॅटिंग दोन्ही गौरव यांनी केली, विशेषतः गौरव बागाडे यांचं कौतुक असेल, कारण शेवटच्या क्षणी जी त्यांना संधी मिळाली, कमी चेंडू होते, प्रहार जोरदार. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न आणि औपचारिकता नक्कीच जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे देखील प्रहार जोरदार. पाहूया धावा किती मिळतील. चेंडूचा पाठपोरा, गौरव यांची झुंज संपुष्टात येईल, चेंडू होईल फरार. शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं आलाय चौकार आणि अभिनंदन या ठिकाणी नक्कीच. विक्रम भाऊ, तसंच मागे ओढून घेऊन या. गौरव बागडे ठरले त्या सामन्याचे शिल्पकार. तर आमचे आदरणीय अनंत विटकर यांना विनंती असणारे आपण या. आपल्या शुभ हस्ते गौरव बागडे यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. बॉल आलाय का? बॉल आणा बॉल. तर आमच्या आदरणीय अनंत विटकर यांच्या शुभ हस्ते गौरव बागाडे यांना प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते. एका गौरवला पुरस्कार दिला जातो, दुसऱ्या गौरवच्या